नमस्कार. आज आपण एका शेतामध्ये आलेलो आहोत आणि आपण या शेतकऱ्यांकडून माहिती घेणार आहोत. तर आई मला सांग, हे पीक कशाचं आहे? सोयाबीन. तर हे सोयाबीनचं पीक आहे. तर आता तू नेहमी शेतामध्ये काम करत असते, तुझं संपूर्ण आयुष्य हे कष्टामध्ये गेलेलं आहे. तर तुम्हाला सांग, हे सोयाबीन हे जे पीक आहे याची पेरणी किंवा लागवड कधी करतात? जून किंवा जुलै. म्हणजे साधारणतःपणे जून आणि जुलै या महिन्यामध्ये काय होत असते, या पिकाची पेरणी किंवा लागवड करतात. तर आता मला माहिती सांग की सोयाबीनचं बी पेरतात की त्याचं रोप लावतात? बी पेरतात. बी पेरतात, बरोबर आहे. म्हणजे काही काही पिकांचं रोप तयार करतात, म्हणजे कांदा असेल किंवा फ्लॉवर असेल, झेंडू, ते रोप लावतात. पण सोयाबीनचं मात्र काय असतं, बी असतं. आणि हे शेतकरी काय करतात, बी हे पेरण्याचं काम करत असतात, बरोबर की नाही? मग मला सांग, आता हे सोयाबीन हे जे पीक आहे साधारणतः किती दिवसामध्ये परिपक्व होत असतं, किती महिन्यामध्ये परिपक्व होतं? 4.5 ते 4 महिन्यात. म्हणजे साधारणतः 4 ते 4.5 महिन्यामध्ये या सोयाबीन पिकाची काय होत असते, पूर्णपणे वाढ ही होत असते. आता मला अशी एक माहिती पाहिजे की सोयाबीन हे जे पीक आहे तर याचा उपयोग काय होतो नेमका? याच्यापासून खाद्य तेल किंवा भाजीचा उपयोग होतो. म्हणजे या सोयाबीन हे कडधान्य आहे, पण ते काय आहे की तेल पीक आहे, म्हणजे तेल बिया सुद्धा आहे. तर याच्यापासून खाद्य तेल बनवतात आणि त्याचा उपयोग भाजीसाठी सुद्धा होत असतो, किंवा सोया पनीर आहे किंवा वेगवेगळ्या घटकासाठी या सोयाबीनचा या ठिकाणी काय होत असतो, उपयोग होत असतो. तर आता या सोयाबीन पिकाला काय नेमकं येतं काय बरं? याला फुलं येतात, आधी फुलं येतात. म्हणजे आता ह्या सोयाबीनला फुलं येऊन गेलेली आहेत. आता हे कशामध्ये काय आलेलं याला? आता याला हे काय शेंगा आल्यात. शेंगा आलेल्या दिसतात, शेंगा. ह्या सोयाबीनच्या काय आहे, शेंगा आहे. आणि याच्यामध्ये ते काय असतं, बी असतं, बरोबर ना? म्हणजे या सोयाबीनच्या आता शेंगा आलेल्या आहेत, म्हणजे फुलांच्या शेंगा तयार होतात. फुलांचं फळ काय होत असतं, तयार होत असतं. आणि मग आता शेंगा आलेल्या आहेत, तर याचं नंतर काय करायचं असतं? याच्या नंतर मग ते शेंगा चांगला भरदार झाल्या का पाला गळतो. पाला गळून म्हणजे पिवळा पडतो आणि गळून जातो पाला, बरोबर. आणि नंतर मग ते झाड वाळतं आणि मग ते येळाने कापायचं. म्हणजे उपटायचं नाही, उपटत नाही, कापायचं आणि असं हारीन लावायचं वाळण्यासाठी आणि मग ते ठेवायचं. तसं त्याला ऊन द्यावं लागतं का? हा, ओलं असेल तर ऊन द्यायचं. जरी वाळलं तरी ऊन थोडं द्यायचं. ऊन दिल्यानंतर मग काय करायचं पुढे? मग गोळा करायचं आणि गंजी लावायची, अशी ढिगारा गंज लावायची, ढिगारा लावायची. म्हणजे ते चांगलं वाळतं. त्याच्यानंतर हे तेल, म्हणजे तेल बिया आहेत किंवा बिया बाहेर कशा काढतात, काय करावं लागतं? त्याला मशीन आणावं लागते. मशीन म्हणजे मळणी मशीन म्हणतात. आणि मग मशीन मध्ये हे सगळं, म्हणजे पाल्या सकट, त्या शेंगा सकट ते त्या मशीन मध्ये टाकायचं, थोडं असं टाकायचं. आणि मग त्यातून त्या ज्या काही तेल बिया आहेत त्या बाहेर येतात. मग बी येतात पोत्यामध्ये, बाकीची कचरा हवेने उडून जातो, बाजूला निघून जातो. आणि मग तो पोत्यामध्ये काय करायचा, सोयाबीन हे येत असतं, पडतं ते. म्हणजे आपण जर पाहिलं तर सोयाबीनची पेरणी करणे म्हणजे लागवड करणे आहे. त्यानंतर ते खुरपावं लागत असेल ना? खुरपावं लागतं, फवारणी कीड करावं लागते. म्हणजे या सोयाबीनवर कीड पडते बा, आता पण आपल्याला दिसत आहे. तर याची जी पानं आहे, हुमणी आळी आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोग याच्यावर पडलेले आहे. पानं सुद्धा कुरतडली सध्या आळ्यांनी किंवा रोगांनी, म्हणून याच्यावर काय करावं लागते, फवारणी करावी लागते. त्यानंतर याच्यामध्ये गवत उगवलं तर ते खुरपणी सुद्धा काढावं लागते. म्हणजे त्याची पेरणी आहे, खुरपणी आहे, औषधांची फवारणी करणे आहे. कधी कधी त्याला पाणी सुद्धा द्यावं लागत असेल. मग हे सोयाबीन काढून घेणं, ते वाळवणं, मग मशीन आणून त्या मशीन मध्ये करणं, म्हणजे एवढं सगळं ही प्रक्रिया याला करावी लागते. आणि मग शहरातल्या लोकांना हे पोत्यामध्ये किंवा दुकानामध्ये सोयाबीन दिसतं. आता एवढे केल्यानंतर सोयाबीनला भाव साधारणपणे काय मिळत असतो? 45-40 पर्यंत. साधारणतः 40 ते 45 रुपये किलो असा या सोयाबीनला भाव मिळतो. मग एवढासा भाव याला पुरेसा आहे का? नाही. म्हणजे भांडवल सुद्धा तुमचं वसूल होत नाही. मग भांडवल पण वसूल होत नाही कधी कधी शेतकऱ्याचं. मग शेतकरी शेती का बरं करत असतो? पडीक पडावं नाही म्हणून करायची. शेती पडीक पडू नये हा एक हेतू असतो.
हा आपला पारंपरिक व्यवसाय, जरी भांडवल वसूल होत नाही तरी पण काय करायचं, शेतकरी हे शेती करत असतात. मग मला सांग, तुमच्या सरकारकडून अपेक्षा काय आहेत बरं? काय सरकारने करावं? आमच्या सरकारकडून आम्हाला कुठलं कर्ज नको, बरं, माफी कर्ज नको, माफ नको, नको सबसिडी नको, सबसिडी नको, फुकटची लाईट पाहिजे का? लाईट पण नको आम्हाला मग फुकट. पाहिजे आम्हाला काय? फक्त मालाला योग्य भाव द्यावा. म्हणजे शेतकरी म्हणून तुमची एकच अपेक्षा आहे हा. की तुमच्या मालाला योग्य योग्य भाव द्यावा. भाव मिळाला तर शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी रक्षण होईल आणि कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही. म्हणजे आपण पाहिलं तर शेतकरी हा खूप स्वाभिमानी आहे, जगाचा तो पोशिंदा आहे. शेतकऱ्याला काही फुकट नको आहे, फक्त नाही. त्याच्या मालाला फक्त भाव चांगला द्यावा भाव योग्य. हा मिळाला पाहिजे अशी त्याची काय असते, अपेक्षा ही असते. तरी ही अपेक्षा सरकारने द्यावा. नक्कीच पूर्ण करावी हा. आणि मग खऱ्या अर्थानं शेतकरी हा जगाचा पोशिंदा होऊ शकतो. त्याची 2 वेळेचं पोट भरू शकतं, त्याची चूल ही पेटू शकते. तर धन्यवाद. धन्यवाद.